आपण कार्यक्रमाची सुरुवात आपल्या प्रथेप्रमाणे सरस्वती वंदनेने करूया. या कुंदेंद्र तुषार हार धवला, आज व्यासपीठावर आपले प्रमुख पाहुणे आणि यशस्वी उद्योजक श्री परेश कोल्हटकर सर, मयस्व नियामक मंडळाचे सदस्य CA राहुल मिरासदार सर, मयस्व नियामक मंडळाचे सदस्य डॉक्टर दिलीप शेठ सर, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रवींद्र वैद्य सर, उपप्राचार्य डॉक्टर पूनम रावत मॅम, महाविद्यालयाच्या स्टार्टअप अँड इनोव्हेशन सेलचे हेड श्री निलेश यादव सर आणि वैचारिक क्रीडा या यूट्यूब चॅनलचे कंटेंट आणि क्रिएटिव्ह हेड श्री सर्वेश देशपांडे सर उपस्थित आहेत. आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी आपल्याला जे यशस्वी उद्योजक लाभलेले आहेत त्यांचा मी परिचय करून देतो. त्यांचे नाव श्री परेश माधव कोल्हटकर. सरांनी SP कॉलेजमधून BCom तसेच पुणे विद्यापीठातून MBA मार्केटिंग ही पदवी घेतलेली आहे. सरांनी खो खो हा खेळ राष्ट्रीय स्तरावर खेळलेला आहे. सर सध्या कैलास जीवन आयुर्वेद संशोधनालय पुणे प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. सरांचा वृत्तपत्रे, TV चॅनल्स व जाहिरातीची इतर माध्यमे यांचा सखोल व तौलनिक अभ्यास आहे. या अभ्यासानुसार त्यांनी कैलास जीवनच्या भारतातील जाहिरातींचे प्रसारण केले आहे, करत आहेत. मी मिरासदार सरांना विनंती करतो की त्यांनी श्री परेश कोल्हटकर सर यांचे स्वागत आणि सत्कार करा. धन्यवाद सर. मित्रांनो, असे म्हणतात की जीवनाच्या प्रवासात अनुभव हा सगळ्यात मोठा शिक्षक असतो. जो आपल्या अनुभवांमधून शिकतो तोच आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीच्या अनुभवाची पुंजी ही मोठी असते. आपल्याला हे अनुभव ऐकायला मिळाले तर आपण सुद्धा त्यातून काही शिकू शकतो. हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे आयोजकांचा हाच उद्देश आहे. आपण आता काहीही विलंब न करता कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी खाली स्थानापन्न व्हावे आणि कार्यक्रमाची पुढील सर्व सूत्रे मी सर्वेश देशपांडे यांच्याकडे सुपूर्द करतो. कथा उद्योगाची आणि प्रवास उद्योजकाचा या हेतूनं सुरू झालेला हा कार्यक्रम दर महिन्याला एक नवीन उद्योजक आपण घेऊन येतोय आणि या शृंखलेमध्ये आज एक खूप मोठं नाव ॲड झालं आहे. कैलास जीवनचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री परेश कोल्हटकर सर. नमस्कार. तर तुमचं खूप खूप स्वागत आहे. डिक्की नेक्स्टजेन लघु उद्योग भारती आणि म्हैसूर सिनियर कॉलेज यांचा हाच उद्देश आहे की विद्यार्थ्यांना एका उद्योजकाची कथा माहिती व्हावी, त्याचा प्रवास काय आहे आणि त्यातनं इन्स्पिरेशन घेऊन ते पण पुढे जाऊ शकतील, असा एकूणात तो सगळा विषय आहे. सर, कैलास जीवन हे खूप मोठं नाव आहे. माझी आजी वापरायची, माझे आईवडील पण वापरतात आणि मी पण वापरतो. अनेक लोकांना त्याबद्दल अट्रॅक्शन पण आहे की किती मॅजिकल क्रीम आहे आणि मार्केटमध्ये इतक्या महाग महाग क्रीम असताना पण कैलास जीवनने एक स्वतःचं स्थान निर्माण केलं. आम्हाला कैलास जीवनची सुरुवातीची स्टोरी ऐकायची आहे. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तुमच्या आजोबांनी व्यवसाय कसा सुरू केला आणि इथपर्यंतचा व्यवसाय कसा आला? सर्वप्रथम मी म्हैसूर सोसायटीचे आभार मानतो की मला इथं येऊन बोलायची संधी मिळाली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आता मी आमचं घराणं मूळचं अंजर्ल्याचं, दापोली तालुक्यात अंजर्लं म्हणून गाव आहे. माझे आजोबा अंजर्ल्यातनं पुण्यात आले आणि ते राष्ट्रीय कीर्तनकार होते. म्हणजे त्यांची कीर्तनं अख्ख्या महाराष्ट्रात चातुर्मासात महाराष्ट्रात जवळपास पुणे, मुंबई किंवा सगळ्या कोकण पट्ट्यात त्यांची खूप कीर्तनं होत असत. त्याचबरोबर मराठी वस्ती जिथं जिथं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही बडोदा, इंदोर, कलकत्ता इथंसुद्धा त्यांची कीर्तनं होत असत. आणि आत्ता जशी चित्रपटसृष्टी किंवा नाटकांना लोक जातात, तो काळ 1940 ते 50चा असल्यामुळे त्या काळात जसं आज लोक चित्रपट बघायला जातात त्याचप्रमाणे लोक कीर्तनाला जात असत. म्हणजे माझ्या आजोबांच्या कीर्तनाला 4-4, 5-5 हजार लोक एका वेळेला येत असत. आणि त्यांचं बेसिकली आजोबांना नुसतं कीर्तन करून त्यांना एक छंद होता की त्या काळात ना की डॉक्टर किंवा अशा स्पेसिफिक डिग्र्या नव्हत्या. म्हणजे ते आयुर्वेदिक किंवा युनानी किंवा
होमिओपॅथिक या औषधांवर ते संशोधन वेगवेगळे करत असत. कारण एकतर फॅमिली मोठी होती, म्हणजे फक्त कीर्तन करून आपला उदरनिर्वाह होणार नाही आहे हे त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी वेगवेगळी संशोधनं त्यांची करत असत ते. आणि ते एकदम ॲक्टिव्ह होते, म्हणजे अगदी कधी असं ते बसलेले, म्हणजे मी तर खूप लहान असतानाच ते एक्सपायर झाले, पण ते असे लोकांकडनं जे ऐकायला मिळायचं ते असं मिळायचं की ते कधीही बसलेले नसायचे. कायम काही ना काहीतरी त्यांच्या ट्रायल अँड एरर चालू असायच्या. आणि असंच कैलास जीवन हे औषध, म्हणजे त्यांचा आयुर्वेदावर इतकं नंतर अभ्यास झाला की त्यांनी वेगवेगळ्या म्हणजे खूप, म्हणजे शतधौत घृत तुम्हाला माहिती असेल कदाचित, तर त्यांनी तुपाच्या ऐवजी आपण कोकोनट ऑइलमधनं एक औषध करूया असा एक मनाचा त्यांनी हेच धरलं होतं. आणि त्याच्यातनं त्यांनी कैलास जीवनची स्थापना केली. बरं, आता कैलास जीवनमध्ये 2 ऑइल्स आहेत. एक कोकोनट ऑइल हा बेस आहे त्याचा, आणि सँडलवूड ऑइल पण आहे. म्हणजे इंडियन सँडलवूड ऑइल आम्ही कैलास जीवनमध्ये वापरतो, की जे जगात सगळ्यात कॉस्टली ऑइल म्हणून मानलं जातं आणि त्याच्या प्रॉपर्टीजही तशा आहेत. म्हणजे ऑस्ट्रेलियन मिळतं, आफ्रिकन मिळतं, आज मॉरिशसमध्येही खूप लागवड होते सँडलवूड ऑइलची. पण इंडियन सँडलवूड ऑइल सपोज टू बी द बेस्ट सँडलवूड ऑइल इन द वर्ल्ड. आजही आम्ही तेच वापरतो. आजोबांनी दिलेला फॉर्म्युला न बदलता, त्याच्यात आधी खूप पाणी व्हायचं कैलास जीवनमध्ये, तेही प्रयत्न आमच्या आधीच्या पिढीने केला, ते मी नंतर सांगतो. पण अशा पद्धतीने कैलास जीवन नाव ठेवण्याचं कारण असं होतं की कैलास पर्वत थंड आहे, म्हणून थंड जीवन देणारा म्हणजेच आराम देणारा म्हणून त्यांनी कैलास जीवन असं नाव ठेवलं. आणि कैलास जीवन कीर्तनं करत असताना माझी आजी करत असे. आमच्या वाड्यात, म्हणजे आमचा राजा केळकर म्युझियमच्या शेजारी धर्मचैतन्य म्हणून संस्था होती, तिथंच आजोबांची कीर्तनं होत असत. आणि तिथंच माझी आजी, त्या काळात तिने कैलास जीवनची पूर्ण जबाबदारी आजीने घेतली होती. आणि आजोबा कीर्तनातनं एक, म्हणजे पूर्व रंग आणि उत्तर रंग असा मध्ये एक वेळ असतो, 15 मिनिटाचा वेळ असायचा कीर्तनात. त्याच्यात ते लोकांना कैलास जीवन आधी सॅम्पल द्यायचे आणि नंतर लोक ती मागायला लागली. आणि मागायला लागली म्हणल्यावर आजोबा म्हणले की ठीक आहे, मग आता एक आणायला तुम्ही घ्या कैलास जीवन. असं करत त्यांनी, म्हणजे आज जे रामदेव बाबा ह्याच्यातनं दाखवतात योगातनं, ते माझ्या आजोबांनी कीर्तनातनं 50 वर्षापूर्वी केलेली गोष्ट आहे. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांना एक तो सेन्सही होता. म्हणजे काही लोकांचं कसं असतं, डॉक्टर म्हणजे फक्त डॉक्टर असतो, त्याला फायनान्शियल काही कळत नसतं, पण कसं सगळ्या बाजूनी ते क्रिएट करायचं एखादी गोष्ट, तर त्यांना ती कळत होती असं मी तरी नक्की म्हणेन. आणि आज कैलास जीवनचा जो मोठा बेस झाला आहे महाराष्ट्रात, तो केवळ माझ्या आजोबांमुळे झाला आहे हे मी नक्की सांगतो. कारण त्यांनी कैलास जीवनबद्दलचा जो एक अवेअरनेस आहे प्रॉडक्टचा, एवढा अवेअरनेस खूप कमी प्रॉडक्टबद्दल बघायला मिळतो. हे मी खूप अनुभव घेतले त्याचे, ते मी पुढं सांगेन हळूहळू. हे प्रोडक्ट म्हणून जेव्हा मार्केटमध्ये जातं सर, तेव्हा लोकांना ते आवडतं म्हणूनच ते पुन्हा पुन्हा घेत असतात. हा एक कॉमन अनुभव आहे. तेव्हा आजोबांनी सुरू केलेलं कैलास जीवन आणि आत्ताचं कैलास जीवन, काय काय स्थित्यंतर आली आहे, काय काय बदलमध्ये घडत आलेत आणि तुम्ही काय काय ॲडिशन केलं प्रॉडक्टमध्ये? बेसिकली कैलास जीवन तेव्हा खूप छोट्या प्रमाणावर होत होतं. म्हणजे माझे 2 काका, शिवराम कोल्हटकर आणि विश्वनाथ कोल्हटकर. शिवराम कोल्हटकर नुकतेच MA झाले होते आणि विश्वनाथ कोल्हटकरांनी फार्मसीचा डिप्लोमा केला होता. तर या दोघांनी ठरवलं आपण जॉब करण्यापेक्षा आपल्या ह्या औषधात जर का रिझल्ट आहेत तर आपण ह्याचाच व्यवसाय म्हणून का आहे स्वीकारू नये, असं म्हणून त्यांनी तो व्यवसाय म्हणून ते ट्रीट करायला लागले. बरं, त्याच्यात डिस्ट्रीब्युशन हा त्या काळातला खूप मोठा भाग होता, कारण तेव्हा असं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क वगैरे काही नव्हतं. आजोबांच्या कीर्तनातल्या लोकांना आम्ही पहिला वेगवेगळ्या ठिकाणी माल देऊन डिस्ट्रीब्युशन नेटवर्क तयार केलं. म्हणजे डोंबिवलीला एक माणूस, मुंबईत एक माणूस, आजोबांच्या कीर्तनातलीच लोकं होती ती ऐकायला येणारी, त्यांच्याकडे आम्ही माल ठेवायला लागलो. पण आता नंतर प्रॉब्लेम काय यायला लागले की समजा 200 पीस ठेवले तर त्याच्याकडे 200 पीस एकदम गेले तर तो पुढं माल घ्यायचा नाही. म्हणजे तिथं खऱ्या डिस्ट्रीब्युटरची लोकांची गरज भासायला लागली की एक ठराविक लेवल नंतर तो विचारच त्याच्या डोक्यात तो करायचाच नाही. हा विचार की बाबा मग गुजराती मारवाडी लोकांकडे जावं लागतं, ते ह्या कारणासाठी जावं लागतं की ते व्यवसाय करण्यासाठीच जन्मलेले आहेत. मग आम्ही मुंबईत आमच्या काकांनी खूप फिरले, ते डिस्ट्रीब्युशन तयार केलं. आणि छोटे काका विश्वनाथ कोल्हटकर जे काका होते त्यांनी आमचं मॅन्युफॅक्चरिंगची जबाबदारी पूर्ण सांभाळली.
एक काळ असा होता की आम्ही जाहिरात गजरा म्हणून सिरियल असायची, त्याच्यावर खूप कैलास जीवनच्या जाहिराती टी व्हीवर सोडल्या आम्ही. आणि त्याच्यानंतर असं झालं की आम्हाला प्रॉडक्ट तयार करायला म्हणजे लोकांना द्यायला 15-15 दिवस 20-20 दिवस लेट व्हायला लागला. मग तेव्हा असा विचार आला की बाबा आता आपण फॅक्टरी मोठी बांधली पाहिजे, कारण 20 दिवस शॉर्टेज ठेवणं हे काही योग्य नाही आहे. हे पहिल्यापासून आमचे एक असं थिंकिंग होतं की बाबा शॉर्ट कधी करायचं नाही. काही कंपन्यांची ही पॉलिसी असते, पण आज ते सुद्धा सगळे संपलेत अशी परिस्थिती आहे. कारण शॉर्ट करून तुम्ही धंदा घालवता, कारण कोणतरी आज कॉम्पिटिटर नवीन तयार होत असतो आणि शॉर्ट पॉलिसीला अजिबात ती करू नये या वृत्तीचे आम्ही पहिल्यापासून, आमची फॅमिली असल्यामुळे आम्ही 1992 साली दाहेरीत आमची 1 एकर जागा आहे, तिथं अद्यावत पूर्ण ऑटोमॅटिक प्लॅन्ट उभा केला 92 साली. आणि तिथेच आहे. हां, आत्ता प्लॅन्ट तिथेच आहे. 92 साली आम्ही जो प्लॅन्ट बांधला त्याच्यावरच आजही आमचं काम चालू आहे. पुढच्या 30 वर्षाचा विचार करून बांधलेला तो प्लॅन्ट होता. आणि त्यामुळे आम्ही नंतर डिस्ट्रीब्युशन किंवा हे सगळं व्यवस्थित करायला लागलो. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, MP, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश या भागात आत्ता माल आमचा जातो. त्याचबरोबरीने 10 देशात आम्ही एक्सपोर्ट करतो. सगळे म्हणजे युरोपमध्ये कैलास जीवन चांगल्या प्रमाणावर जातं. जर्मनी, इटली, नंतर पोलंड, अमेरिकेत पाठवतो, रशियात पाठवतो आणि तुर्कस्तानमध्येही जातं चांगल्या प्रमाणावर 4-5 मार्केटमध्ये. आणि शेवटी कसं आहे, प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो. हळूहळू ते डेव्हलप होत जातो ब्रँड, आणि तो डेव्हलप 3 देशात तरी खूप चांगल्या पद्धतीने झाला आहे असं मी आत्ता म्हणेन, पण तो डेव्हलप होतोय आत्ता. तुम्ही तुमच्या तरुण वयातच व्यवसाय जॉईन केला ना? हो, म्हणजे या मुलांच्या वयाचे असतानाच व्यवसाय जॉईन केला? मी 11वी पासून ऑफिसमध्ये जायचो. ओके. म्हणजे मी खेळत असताना ऑफिसमध्ये जायचो, त्याचं म्हणजे मला कंपल्सरी जावं लागायचं. म्हणजे मी मुद्दाहून का सांगतोय, पण हे योग्य होतं हे आज कळतं. म्हणजे तेव्हा त्याची किंमत कळत नाही, पण काही गोष्टी अशा असतात की आपल्याला बसलो तरी शिकायला मिळतात. बरोबर. म्हणजे मला आधी पत्र इन्व्हर्ट करायला सांगायचंय, आईला म्हटलं हे काम काय आपण करायचंय, असं तो एक फील असतो तो की आपण ह्याचा उपयोग काय, पण तो उपयोग काय असतो हे आज कळतंय मला. इथे पण काही फॅमिली बिझनेस असणारी मुलं असतील, पण आजकाल एक ट्रेंड बघायला मिळतो की अनेक फॅमिली बिझनेसमधली मुलं म्हणतात की नाही आम्हाला जॉब करायचा आहे. तर त्यांना काय सांगाल की फॅमिली बिझनेस जॉईन करणं का गरजेचं आहे? बेसिकली 2 गोष्टी आहेत. आयतं वाढून ठेवलेलं जे असतं ते कोणी घ्यायलाच पाहिजे असं या मताचा मी आहे. कारण तुम्ही नवीन काही करायला गेलात, जॉब करणं ठीक आहे, जॉब करण्याबद्दल काही हे नाही आहे, पण तुमच्याकडं जर का ते कॅलिबर असेल तर तुम्ही बिझनेस हा वाढवण्यासाठी काम केलं पाहिजे असं मला कायम मी सांगेन. आणि त्याच्यासाठी तुमची निष्ठा असली पाहिजे. म्हणजे आवड निर्माण झाली की तुम्ही ऑटोमॅटिक एखादी गोष्ट करायला लागता. आणि आवड निर्माण करण्यासाठी ऑफिसमध्ये जाणं महत्त्वाचं असतं, त्या बारकाईने बघणं महत्त्वाचं असतं असं मला तरी कायम वाटलं. आणि आज मी म्हणजे जाहिरात हा विभाग हे मला असं लोक खूप जण सांगतात मला की परेश जाहिरातीचा अतिशय उत्तम रेट निगोशिएट करतो, पण ह्याच्या मागं माझा अभ्यास आहे. म्हणजे खूप मी स्वतः सांगणं योग्य नाही आहे, पण लोकांचे फीडबॅक असे असतात की म्हणजे ती एक माझी पॅशन आहे म्हणा, पण त्याच्यासाठी मी अभ्यासही खूप करतो. आणि तुम्ही जेवढे जास्तीत जास्त टचमध्ये असाल तेवढा त्याचा फायदा ऑर्गनायझेशन म्हणून नक्की होतो आणि तुम्ही वाढ करू शकता. म्हणजे ज्यांच्या आज व्यावसायिक लोक आहेत तर त्यांनी स्वतःच्या व्यवसायात जायलाच पाहिजे असं मी म्हणेन. भारतात सर खूप कमी प्रॉडक्ट्स असे आहेत की जे 3-3 पिढ्या वापरतात. म्हणजे फॅमिली प्रॉडक्ट म्हणायला गेलं तर कैलास जीवन एक नाव येईल, जसं मी मगाशी म्हणालो. तर कसं काय अचीव केलं हे कैलास जीवननी की एका कुटुंबामध्ये एका सदस्यासारखं स्थान त्याचं झालंय आज अनेक कुटुंबांमध्ये? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते ना, प्रॉडक्ट एखादा का चालतो, मार्केटिंगमध्ये एक कन्सेप्ट आहे AIDAS, अटेन्शन, आयडियाज, डिझायर, ॲक्शन, सॅटिस्फॅक्शन. मी परत प्रॉडक्ट रिपर्चेस कधी करीन तर मी सॅटिस्फाईड झालो तरच करीन. म्हणजे हा बेसिक कुठलंही प्रिन्सिपल मार्केटिंगसाठी हेच लागू होतं. मला एखादी गोष्ट आवडली तरच मी ती परत घेणार आहे. आणि कैलास जीवनच्या बाबतीत ते होण्याचं कारण असं आहे की आम्ही आमची क्वालिटी कॉम्प्रोमाइज कधी केली नाही. आम्ही रेट वाढवून लोकांकडनं लोक द्यायला तयार असतात, रेट वाढवून, कारण सँडलवूड ऑइलच्या कॉस्टच इतक्या वेगवेगळ्या ह्याच्यात बदलत आहेत, त्याच्यामुळे रेट वाढवण्याशिवाय पर्याय नसतो, पण लोक ते आज आनंदाने देत आहेत. आणि तसं बघायला गेलं, मला खूप जण हा प्रश्न विचारतात की तुमची कैलास जीवन हल्ली खूप महाग झालंय,
पण तो 230 ग्रॅमची बाटली कैलास जीवनची घेत असतो आणि विक्सची 60 ग्रॅमची बाटली घेत असतो, हे कुठल्याही बाकी प्रॉडक्टची. आमचं कॉस्टिंग आजही सगळ्यात स्वस्त आहे असं मी कागदोपत्री पटवून देऊ शकतो. क्या बात आहे. लोकांमध्ये कैलास जीवन बद्दल एवढा विश्वास आहे, पण तरी कैलास जीवन आज सिंगल प्रोडक्टच काय आजपर्यंत? आता हा प्रश्न महत्त्वाचा आहे असं मी मानतो. मला हा प्रश्न खूप जण विचारतात. कैलास जीवन सिंगल प्रॉडक्ट असण्याची 2-3 कारणं मी सांगू शकतो. एक तर आज आम्हाला मार्केट्स वाढवायला खूप आहेत. म्हणजे सगळ्यात पहिलं की आज भारतातही आम्ही सगळ्या राज्यात नाही आहोत, कारण त्याला वेळ द्यावा लागतो प्रत्येक गोष्टीला. आज माझ्याकडे मोठे इन्व्हेस्टर खूप यायला तयार आहेत, पण आम्हीच घेत नाही ते, कारण मला क्वालिटी कॉम्प्रोमाइज नको आहे. जेव्हा प्रॉफिटेबिलिटी वाढवायची असते तेव्हा क्वालिटीच कॉम्प्रोमाइज केली जाते आणि ते आम्हाला करायचं नाही आहे. म्हणजे हे पहिलं कारण आहे. आणि दुसरा भाग त्याच्यात असा आहे की मार्केट्स जशी वाढत जातात त्याला प्रत्येक मार्केटला 10 ते 12 वर्ष डेव्हलप व्हायला लागतात. आज बरोबर. फक्त एक ठेवण्याचं कारणही सांगतो मी. सगळ्यात प्रमुख कारण असं आहे की आज मोठ्या मोठ्या कंपन्यांची 550-600 प्रॉडक्ट्स आहेत. वापरली किती जातात? जी टी व्हीवर किंवा जाहिराती ज्या होतात तेवढ्याच प्रॉडक्ट्स, 8 ते 10 प्रॉडक्ट्सच वापरली जातात. बाकी स्कीम देऊन माल विकला जातो, एकाला 1, एकाला 2. ते आम्हाला करायचं नाही आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की प्रॉडक्टवरचा फोकस कमी नाही करायचा आहे. आज आम्हाला नवीन मार्केट डेव्हलप करायचे. जग मोकळं आहे, तुम्ही जगात काम करू शकता. एका प्रॉडक्टवर तुम्ही काम जर का करू शकत असाल, म्हणजे मी सगळ्या मार्केटमध्ये गेलोय. आणि एक दुसरा भाग असा आहे की एक्झिस्टिंग मार्केटमधली प्रॉडक्ट्स काढण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही आहे. कारण परत तीच सांगतोय की ह्याला म्हणजे फॉर एक्झाम्पल डाबर च्यवनप्रकाश आहे, त्याच्याबरोबर आज 50 कंपन्यांचे च्यवनप्रकाश लोकल मॅन्युफॅक्चररही आहेत. त्याच्यात खेळत बसून उपयोग काहीच होणार नाही. त्यापेक्षा कैलास जीवनवर पैसा लावला तर ते नक्की पुढे जाणार आहे. बरोबर. म्हणजे मी अशा आत्ता काही उदाहरणं देऊ शकतो, पण मी कंपन्यांची नावं घेणं चूक ठरेल म्हणून मी घेत नाही. पण अशा काही कंपन्या नवीन 4 प्रॉडक्ट्स काढल्यामुळे त्यांचं मेन प्रॉडक्टचा फोकस कमी झाला आणि ते संपलेले आहेत. एक प्रॉडक्ट जेवढे दिवस काम करायचंय तेवढं एक प्रॉडक्टवर करायचं आणि दुसरं कुठलं प्रॉडक्ट प्रयत्न करतोय, पण ते आज बाजारात मिळत नाही असं प्रॉडक्ट काढण्यात मजा आहे. अच्छा, ओके. ऑलरेडी एक्झिस्टिंग मग ती रॅट रेस मध्ये होते पुन्हा. आणि म्हणजे त्याच्यात खेळत बसण्यात काही अर्थ नाहीये. आणि त्याची जाहिरातही करायला लागते रे, कारण मला कॉम्पिट मोठ्या प्रॉडक्टची करायची आहे, मोठ्या कंपन्यांची. मग त्याच्यावरच खर्च केला तर मेन प्रॉडक्टवरचा फोकस कमी होतो. कारण आज जाहिरात ही इतकी महागडी गोष्ट आहे ना की ती तुम्ही खर्च कसे होतात हेच कळत नाही. मला त्या जाहिरातीच्याच याच्यावर यायचं, जो तुमचा कोअर भाग आहे. तुम्ही कैलास जीवनमध्ये जाहिरातीचं डिपार्टमेंट बघता. तुमच्या कॅटेगरीतले खूप प्रॉडक्ट आहेत आत्ता मार्केटमध्ये की जे येतात, शेकडो करोडो रुपये जाहिरातीवर लावतात. आणि कितीही नाही म्हटलं, प्रॉडक्ट कसंही असो, जाहिरातीचा थोडासा मेंटॅलिटीवर इम्पॅक्ट होतो ग्राहकांच्या. पण कैलास जीवन इतके शेकडो करोडो रुपये लावून जाहिरात करत नाही, तरी कैलास जीवनचा ग्राफ हा वर दिवसेंदिवस का जातोय? नाही, आम्ही जाहिराती करतो. अगदी करता तुम्ही? नाही, कारण सांगतो काय होतं. जी एस्टॅब्लिश मार्केट्स आहेत तिथं आम्ही जाहिराती कमी करतो. जी डेव्हलप, आम्ही 3 कॅटेगरी केलेल्या आहेत. एक स्ट्रॉंग मार्केट्स, एक अंडर डेव्हलप मार्केट्स आणि एक डेव्हलप होत आहेत आत्ता. अशी 3 मार्केट्समध्ये आम्ही कॅटेगरायझेशन केलंय. जी स्ट्रॉंग मार्केट्स आहेत तिथं फक्त रिमाइंडर ॲड्स पुरतात. ओके. कारण प्रॉडक्ट लोकांना माहिती आहे, ते फक्त रिमाइंडर ॲड करायचे. त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक इथं आम्ही फार जाहिराती करत बसत नाही. आमच्या आत्ता जाहिराती ज्या चालू आहेत, आता दिल्लीत आम्ही जवळपास सगळ्या, आणि आमचं एक बेसिक प्रिन्सिपल असं आहे की प्रिंटमध्ये काम करायचं असेल पेपरमध्ये तर 1 नंबर 2 नंबरमध्येच करायचं आणि त्याचं फ्रंट पेज घ्यायचं. ओके. कारण फ्रंट पेजची जी ताकद आहे ती आतल्या पानावर नसते. आणि फ्रंट पेजवर जाहिरात नवीन मार्केटमध्ये केली की हे मोठ्या कंपनीचं प्रॉडक्ट आहे असाही एक मेसेज जात असतो. छोटी छोटी जाहिरात करण्यापेक्षा 10 जाहिराती मोठ्या टाकल्या की त्याचा एक इम्पॅक्ट वेगळा येतो. आता पुण्याच्या पण अनेक पेपरमध्ये तुम्ही ऍड करता, तर तो रेशो काय असतो? एकदा ऍड दिल्यानंतर ते ग्राहक कन्वर्ट होण्यामध्ये, नागरिकांचा ग्राहक होण्यामध्ये, आणि तो कॅल्क्युलेट कसा केला जातो? हा टेक्निकल प्रश्न मी यासाठी विचारतोय कारण ज्यांना पुढे जाऊन उद्योजक व्हायचं आहे त्यांच्यासाठी आता खूप जास्त मार्केट मोठं आहे ॲडव्हर्टायझिंगचं. सो समजत नाही की पैसा ॲडव्हर्टायझिंगमध्ये योग्य ठिकाणी कुठे टाकावा. नाही, हा प्रश्न खूप ट्रिकी आहे, कारण असं कोणीच सांगू शकत नाही. ओके. म्हणजे हे अगदी मी नक्की सांगू शकतो. त्याचं कारण असं आहे,
म्हणजे एका वर्षी तू एखादी गोष्ट केलीस तसंच पुढच्या वर्षी होईल असं नसतं, कारण त्याला एक्सटर्नल फॅक्टर सुद्धा खूप डिपेंड असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता पाऊसच झाला नाही, हा फॅक्टर आहे, किंवा इलेक्शन आहेत, Correct. हेही फॅक्टर सगळे त्याच्यात येत असतात. किंवा आता अगदी फेस्टिव्ह सीझन आहे तर त्याच्यात 50 जाहिराती असतात, त्याच्यात आपण करायची का नंतर करायची बरोबर. हे ठरवणं सुद्धा फार महत्वाचं असतं. तुमची सगळी फॅमिली बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व्ह आहे, तर फॅमिली बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व्ह होणं ही फायद्याची गोष्ट आहे की तोट्याची? फायद्याची असेल तर कशी, तोट्याची असेल तर कशी? दोन्ही गोष्टी आहेत. Okay. म्हणजे फायद्याची असते, तोट्याची असते. बरं. पण फायद्याची एक महत्वाची गोष्ट काय असतं, जे प्रत्येक आपली बोटं वेगळी आहेत, हो, पाचही बोटं वेगळी आहेत, तसेच प्रत्येक जणांचे स्वभाव वेगळे असतात. ते एक मूठ अशी जर का केली तर त्याची ताकद वेगळी असते. ओके. म्हणून फॅमिलीला बांधून ठेवणं फार महत्वाचं असतं. म्हणजेच काय, तर सगळ्यांना समप्रमाणात मिळालं पाहिजे हा दृष्टिकोन जर का ठेवून काम केलं तर त्याचे फायदे नक्की मिळत असतात. वाद हे थोडेफार असतात, कारण तो एखादा जास्त काम करतो, एखादा कमी काम करतो, हे सगळ्या फॅमिलीतच, म्हणजे हे कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये असतं ना, बरोबर. फॅमिलीत ते सोपं जातं सोडवणं, कारण आपल्या घरचेच लोक असतात. पण बाहेर ते अवघड जातं. बरोबर. पण माझं तर एक कायम विचार असतो की सगळ्यांना समान द्यावं, म्हणजे कोणाची तक्रार राहत नाही. प्रोडक्टमध्ये किती पण दम असला तरी मार्केटिंगचा एक फार मोठा इम्पॅक्ट आहे, जसं तुम्ही मगाशी सांगितला. तर त्याचा किती रोल आहे आणि ब्रँड सक्सेस होण्यासाठी मार्केटिंग किती इम्पॉर्टंट आहे? तुम्ही बडोद्याच्या काकांचं मला एक छान उदाहरण दिलं होतं, ते मला बेसिकली आवडेल. तुम्ही जेव्हा नवीन मार्केट आपण डेव्हलप करत असतो त्यावेळेला आपण किती काम केलं पाहिजे हे मला एका छोट्याशा उदाहरणावरनं लक्षात आलं, ते मी मुद्दामून शेअर करतो आज. जाहिरात किती केली पाहिजे असं कोणीच सांगू शकत नाही, पण कसं असतं, नवीन मार्केटमध्ये जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा, आता मी एक उत्तम उदाहरण सांगतो. आम्ही गुजरातमध्ये 25 वर्षापूर्वी जेव्हा काम करायला लागलो, माझी ह्या पेपरात जाहिरात आहे असं कधीच कोणाला सांगायचं नसतं. समोरनं फीडबॅक काय येतोय दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे हे मी आधी सांगायचो बरं का की आमची इकडे जाहिरात आहे, पण ते चुकीचं होतं हे मला नंतर जाणवायला लागलं. शिकत जातो माणूस. एक्सपिरियन्स हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आज मी कोणालाच सांगत नाही, समोरनं यायला पाहिजे, हे मी त्याच्यातनं शिकलो. तर एक आम्ही गुजरातमध्ये गुजरात समाचार म्हणून खूप मोठा पेपर आहे की त्याची जवळपास 52 लाखाची रीडरशिप आहे. तर त्या पेपरमध्ये आमची फ्रंट पेजवर जाहिरात असायची. माझे एक काकांचे मित्र बडोद्याला राहायचे, त्यांच्या घरी आम्ही जात असो, तिथं राहायचो आणि आम्ही काम करायचो. तर पहिले 2 वर्ष त्यांनी मला कधीही सांगितलं नाही की आपली जाहिरात छान आली आहे म्हणून. म्हणजे ही गंमत आहे. 3ऱ्या वर्षी जाहिरातीचा भले त्यावेळेला आम्ही थोडी कमी केली होती, पण तरी त्यांनी काय सांगितलं की अरे आता जाहिरात चांगली चालू आहे आपली. म्हणजे आमच्या जवळच्या माणसाला जर का कळायला 3 वर्ष लागतात, तर कॉमन मॅनला कळायला 10 वर्ष जाहिरात करायला लागते, हे त्या दिवशी मला रिअलाइज झालं. आणि असे वेगवेगळे इन्सिडन्स असतात की आता काय झालंय सध्या की रोज नवीन प्रॉडक्ट्स, हजारो प्रॉडक्ट्स नवीन येत आहेत. बरीचशी लोक जाहिरात जोरात करतात, प्रॉडक्ट डम करतात डिस्ट्रीब्युशन लाईनमध्ये आणि जाहिरात बंद करतात. ह्या लॉंग टर्मचं काम म्हणजे, आणि जे डिस्ट्रीब्युटर असतात ते त्याच्यात अडकले जातात आणि मॅन्युफॅक्चरर पळून जातात. हे खूप इन्सिडन्स आहेत असे. पण न गंडवता आपल्याला काय करता येईल, तर ॲडव्हर्टाइजमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. तुम्ही जेवढी जाहिरात हळूहळू तुम्ही एक समजा ठरवलं 50 लाख रुपये मी नवीन मार्केटवर टाकायचे, 50 लाख रुपये टाकल्यावर पहिल्या वर्षी 5 लाखाचा धंदा येणार आहे हे गृहीत धरून काम करायला लागतं आणि याच्यासाठी पेशन्स लागतो. तो पेशन्स असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे 5 लाखावरनं तो 8 लाख 12 लाख असं वाढतोय का नाही हेही बघायला लागतं. पण पहिले 3 वर्ष डिस्ट्रीब्युशन सेट होण्यासाठी जातात असा माझा अनुभव आहे. कारण तुमचं एक राज्य म्हणलात तर त्याची 10 मोठी शहरं आली, तिथं प्रॉडक्ट सेट होण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो तो पहिले 3 वर्ष आहे. आज फ्रंट पेजवर काम करत असतानाच सांगतोय. टीव्हीवर गेलात तर त्याची गणितं अजून वेगळी आहेत, पण प्रत्येकाला एक गणित आहे. म्हणजे टीव्हीवर गेलात, आता स्टार प्लस वर गेलो आपण, स्टार प्लस हा अर्बन एरियात खूप स्ट्रॉंग चॅनल आहे, रुरलमध्ये नाहीये. म्हणजे हेही तेवढंच महत्वाचं आहे. आता प्रत्येक एरिया वाईज रुरल मार्केटचे हे बदलतात. बरोबर. म्हणजे आता महाराष्ट्रात स्टार प्रवाह नंबरवर आहे, पण
आज तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, सोनी सब माहिती आहे का एक चॅनल, तारक मेहता, हो तो चॅनल दुपारी 12 ते 5 या वेळात सगळ्यात जास्त स्टार प्लस पेक्षाही जास्त तो चॅनल बघितला जातो. हे अभ्यासाचं तंत्र आहे. ओके. मग हे चॅनलवाल्यांना माहित नव्हतं, मी त्यांना सांगितलं अरे तुमचं असं असं रिझल्ट दाखवत आहेत. अच्छा. त्यांनाही आश्चर्य वाटलं. सोनी पण हे अभ्यास केल्यामुळे होतं हे गोष्टी. आणि तुम्ही बारकाव्याने जेवढं शोधायचा प्रयत्न कराल तेवढी त्याची उत्तरही मिळत जातात. हा जो विषय ॲडव्हर्टायझिंगचा, पेपर आणि टी व्हीबद्दल आपण बोललोय, पण सध्या सगळ्यात जास्त ॲडव्हर्टायझिंग केली जाते इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवर. कैलास जीवन तिथे का दिसत नाही? नाही, आम्ही न करण्याची कारणं खूप आहेत. म्हणजे एक तर मला आजपर्यंत काय फेसबुकवर आम्ही आत्ता इंस्टाग्रामवर करणार आहोत, काम चालू केलंय आम्ही. पण डिजिटल मार्केटिंग तो करतो म्हणून मी करतो असं कधीच करू नये. रियालिटी काय आहे हे पुढचा ठेच मागचा शहाणा आपण जसं म्हणतो ना, 4 लोकांनी केलेत त्यांना विचारावं बाबा तुला डिजिटल मधनं काय आलंय. आणि त्याच्यानंतर मला जे रिस्पॉन्सेस किंवा लोकांचे रिव्ह्यूज आलेत ते फारसे चांगले नाही आहेत. कारण काय होतं सांगतो, टी व्हीवर बार्क म्हणून एक रेटिंग आहे, पेपरला IRS म्हणजे इंडियन रीडरशिप सर्व्हे किंवा ABC ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन, हे सर्क्युलेशन रिफ्लेक्ट होतात, त्याची खरी असतात असं माझा अजिबात दावा नाही, पण ते जवळपास जाणारे असतात. तसं डिजिटलला आजही काही नाही. बरोबर. ते तुम्हीच ठरवायचंय. जो माणूस ते करतो त्यांनीच ठरवायचं. तो क्लिक 1000 वेळेला केले तर ते 1000 तुमचे हे झाले असं त्याचा अर्थ होतो. पण डिजिटलमध्ये काही भाग आम्ही करतो. म्हणजे अमेझॉनवर कैलास जीवन विकलं जातं, अमेझॉन वर्ल्ड वाईड कैलास जीवन विकलं जातं, किंवा फ्लिपकार्टवर विकलं जातं, नेटमेट्सवर कैलास जीवन विकलं जातं. इट्स अ पार्ट ऑफ डिजिटल. आणि यूट्यूबचं जर का तू म्हणशील तर यूट्यूबवरचं आपण खरोखर किती वेळा जाहिराती बघितल्या जातात हा प्रत्येकाने एक इथं विचार म्हणून सांगा मला. 5 सेकंदात skip मॅक्झिमम स्किप करतो, कारण आपलं तो व्हिडिओ ऐकण्यावर आपला जास्त इंटरेस्ट असतो. बरोबर. आणि म्हणून तो करतोय म्हणून मी करतोय असं मी कधीच काम करत नाही. म्हणजे त्याचा ॲनालिसिस पूर्ण करून त्याचा खरोखर फायदा होतोय का हा अनुभव घेतल्याशिवाय काम करू नये. म्हणजे मी एक उदाहरण सांगितलं, एक मला ₹1,00,000 महिन्याला देत होता, तो शेवटी ₹5,000 आला होता. म्हणजे ₹1,00,000 द्या मी ऍड देतो शेवटी. ₹1,00,000 मी तुमचं रोज पेज चालवतो, तो 5,000 आला शेवटी. अच्छा. ओके. म्हणजे एवढा डिफरन्स असू शकत नाही ना. बरोबर. म्हणजे काम करत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो. तुमची गणितं ती असतील, आणि आजकाल जी यूथ लोक आहेत की जे इन्स्टा आणि फेसबुक आणि याच्यावर करतायत, त्यांना पण चांगला धंदा येतो. अनेक मी लोक अशी नाही, मी बघितली येत आहेत की नाही असं म्हणतच नाहीये. हां. इट व्हॅरीज फ्रॉम प्रॉडक्ट टू प्रॉडक्ट. बरोबर. म्हणजे तुझं लोकल काम असेल तर ते त्याच्यावर होऊही शकतं. करेक्ट. पण आमचं कसं आहे, वर्ल्ड वाईड म्हणजे भारतात तरी आम्ही काम करतोय आता. म्हणजे अमेझॉनवरनं तुला खोटं सांगत नाही, मला आता भारतभरातनं आम्ही आता आमचं पेज तयार केलं अमेझॉनचं. ओके. आणि भारतभरातनं जवळपास सगळ्या राज्यातनं कैलास जीवन ऑर्डर येतात. जिथं आम्ही नाहीये तिथनं सुद्धा ऑर्डर खूप येत आहेत. पोहोचलायत म्हणजे तुम्ही आता हा, तिथपर्यंत. पोचलोय म्हणण्यापेक्षा प्रॉडक्ट बोलतं. बरोबर. पुन्हा प्रॉडक्टवर येऊया. कैलास जीवन नक्की काय? आयुर्वेदिक औषध आहे, कॉस्मेटिक आहे, की जस्ट एक क्रीम आहे? नक्की कुठल्या कॅटेगरीत? ऍक्च्युली कैलास जीवन भारतात आयुर्वेदिक औषध आहे. ओके. युरोपमध्ये जेव्हा किंवा बाहेर जातं भारताच्या, तेव्हा ते ट्रीट ॲज अ कॉस्मेटिक. ओके. कारण पीपल डोंट नो व्हॉट इज आयुर्वेदा. त्यामुळे ते बाहेर कॉस्मेटिक म्हणूनच जातं. म्हणजे ते तुम्ही पोटातनं घेऊ शकत नाही बाहेर, पण ते ॲज अ मेडिसिन म्हणून जर का तिथं अप्रूव्ह केलं. बरोबर. आता रशियात कैलास जीवन खाल्लं जातं. हो, हे असं प्रॉडक्ट आहे की जे खाता पण येतं आपल्याला. आणि मी तुम्हाला खाऊन दाखवणार आहे जाताना. मी हे सगळीकडे दाखवतो, विश्वासार्हता वाढते त्यांनी. क्या बात आहे. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपल्या प्रॉडक्टवर किती विश्वास असावा याचं एक उदाहरण आहे. अहमदाबादच्या एका NGOनी कैलास जीवनवर काहीतरी आरोप केला होता आणि तुम्ही त्याचेच दात त्याच्या घशात घातले होते. तो आम्हाला किस्सा ऐकायला आवडेल. अहमदाबादमधनं आम्हाला एक NGOचं पत्र आलं होतं की इट्स अ नॉट अ मल्टीपर्पज आयुर्वेदिक क्रीम. हे ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिलमधनं आम्हाला पत्र पुढं फॉरवर्ड झालं होतं. त्यावेळेला आमच्याकडं काही म्हणजे एक त्याच्यातनं आम्ही पुढं गोष्टी काही केल्या तेही सांगतो मी. आम्ही एक 10 फॉरेनर्सची पत्र वेगवेगळ्या विकारांवर त्यांनी वापरलेली ती मेल त्यांना पाठवून दिल्या ॲड मला. आम्ही एक 8-10 दिवसात त्यांचं पत्र आलं की येस इट इज अ मल्टीपर्पज क्रीम. पण ह्याच्यामुळे आम्ही एक गोष्ट शिकलो की नुसतं लोक म्हणतायत म्हणून आपण चांगलं आहे किंवा
मल्टीपर्पज आहे असं नाही आहे, आपल्याला त्याच्यासाठी काम करायला पाहिजे. आम्ही त्याच्यासाठी म्हणजे करोडो रुपये खर्च करून आम्ही क्लिनिकल ट्रायल प्रत्येक रोगांवर केले आहेत आज, आणि त्याचा आम्ही सगळ्याची एक म्हणजे आता पब्लिशही होतील ते, पण त्याच्यानंतर आम्हाला एक व्हिजन आली की बाबा आपण हेही काम केलं पाहिजे. आणि आज आम्हाला कोणी असं चॅलेंज करू शकणार नाही की हे बाबा याच्यासाठी नाहीच आहे त्याच्यासाठी नाहीच आहे, कारण आम्ही KLE म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे बेळगावला, ती FDA अप्रूव्ड इन्स्टिट्यूट आहे, ॲडमा किंवा आयुष डिपार्टमेंट अप्रूव्ड इन्स्टिट्यूट आहे. त्यांच्याकडनं आम्ही सगळ्या विकारांवर रिपोर्ट्स केलेले आज, आणि त्याच्यासाठी पैसेही खर्च केले, पण आज आम्हाला डॉक्युमेंटेशन आमचं झालेलं आहे त्याचं. त्यामुळे पुढची 50 वर्ष आम्हाला आता कोणी असं चॅलेंज करू शकणार नाही. आत्ता तोंडीच होतं सगळं, पण आता कसं आहे आमच्याकडे रिटर्न प्रूफ्स आहेत सगळ्या विकारांवरची. 100 लोकांवर आम्ही ट्रायल्स घेतले आहेत आणि त्याचे रिझल्ट्सही आमच्याकडे आज त्याचं डॉक्युमेंटेशन आहे, आणि ते करणं गरजेचं होतं असं आम्हाला त्यावेळेला वाटलं, आणि आम्ही ते 100% केलं की ते पुढं 50 वर्ष टिकणारी गोष्ट आहे. आणि जेव्हा लोकांचे असे रिव्ह्यूज येतात की कैलास जीवनमुळे माझा इतका दुर्धर आजार होता किंवा इतकी डेंजर जखम होती की ती बरीच होत नव्हती पण झाली, तेव्हा एक मालक किंवा ते प्रॉडक्ट बनवणारा व्यक्ती म्हणून माणूस म्हणून काय भावना असते? आता एक ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुर्कस्तान देशातनं एक इब्राहिम नावाचा माणूस आहे. त्याचे वडील तिथले खासदार होते लोकल, आणि ते सत्ताधारी पक्षाचे खासदार होते. तर त्याच्या आईच्या पायावर एक जखम झाली होती, आणि त्यांनी जगातली सगळी मेडिसिन्स क्रीम वापरली पण ती बरी झाली नाही. पण त्याला एक UK मध्ये त्याचा मित्र भेटला, तो म्हणला कैलास जीवन लावून बघ, आणि 3 दिवसात त्याची ती जखम पूर्ण बरी झाली त्याच्या आईची. त्याचा त्या दिवशी मला फोन आला रात्री की मला तुम्हाला भेटायचं आहे. तिसऱ्या दिवशी तो पुण्यात आमच्या ऑफिसमध्ये होता माणूस. बापरे. म्हणजे हे जे डेडिकेशन आहे ना त्या प्रॉडक्टचं, ते खूप अपील करतं. आणि त्यांनी डिस्ट्रीब्युशन सुरू केलं, त्यांनी खूप चांगलं काम आज तुर्कस्तानमध्ये केलं. पण समहाऊ त्यांनी मेडिसिन म्हणून ट्रीट केलं, त्याला वाटलं आपण दाबून नेऊ शकू सगळं, आणि ते कैलास जीवनवर बॅन आला तिथं. पण ह्या इन द मीन वाईल 12 डॉक्टरची टीम होती, त्यांनी कैलास जीवन वापरून बघितलं होतं, आणि त्यांनी तो तिथला बॅन हटवला. आणि त्यांनी आता ते कैलास जीवन त्यांनी आता मोठ्या मोठ्या कन्साइनमेंट तिथं जातात. म्हणजे कसा फरक असतो हे मी मुद्दामून का सांगतोय की ही प्रॉडक्टची ताकद आहे. सदाशिव पेठेतल्या प्रॉडक्टवर तुर्कस्तानात राजकारण सुरू होतं. तसं झालेलं आहे आता. तुम्ही कैलास जीवनकडे कसं बघता? म्हणजे एक शेकडो करोडो रुपयाचा एक ब्रँड म्हणून बघता की लोकांना रोज कामाला येणारं एक प्रॉडक्ट की जे आपल्याकडून बनलं जातंय आणि लोकांना त्याचा फायदा होतो? बेसिक काय होतं, पैसे मिळवणं ही फार मोठी गोष्ट नसते आयुष्यात, म्हणजे असं माझं तरी मत आहे. तुम्ही चांगलं काम करा, पैसे मिळत जातात. जो पैशाच्या मागे लागतो तो चांगली गोष्ट करू शकत नाही. चांगली गोष्ट केली तर पैसे आपोआप मागे येतात. बरोबर. म्हणजे हा माझा तरी कायम मला वाटणारी गोष्ट आहे. लोकांना सॅटिस्फॅक्शन जर का तुम्ही दिलं तर तुम्ही ऑटोमॅटिक मोठे होत असता. म्हणजे मला अशी खूप गोष्टी मी सांगू शकतो की तुम्ही आज ब्रँड ऑफ इंडिया असे 3 लाख रुपये भरा आणि ते घ्या, वर्षभर तुम्ही त्याची जाहिरात करू शकता असं सांगितलं जातं. पैसे भरून आम्ही कुठलीच गोष्ट करत नाही. अवॉर्ड कुठलीच गोष्टी करत नाही. शेवटी माझं एक म्हणणं असतं, आपलं प्रॉडक्ट मोठं झालं की आपण मोठेच असतो, त्याच्यासाठी मोठेपणा दाखवायची गरज नसते. म्हणजे हे अगदी सिंपल छोटी गोष्ट आहे, पण हे तुम्ही जेवढं पाळाल ना तेवढे तुम्ही तुमचं प्रॉडक्ट मोठं होण्यात त्याचा हातभार लागतो. कारण तिथं क्वालिटी कॉम्प्रोमाइज करायचं नाही, हे बेसिक प्रिन्सिपल आहे आमचं, आणि ते आम्ही 100% पाळतो. म्हणजे मध्ये अशी एक हे होती की इंडियन सँडलवूड ऑइल मिळत नव्हतं, पण 4 पैसे जास्त गेले तरी चालतील, पण जिथनं मिळतंय तिथनं आम्ही आणलेलं आहे. क्या बात आहे. त्या इंडियन सँडलवूडच्या प्राइजेस फ्लक्च्युएटिंग असतात, त्यामुळे मग प्रॉफिटवर कसा परिणाम होतो त्याचा? प्रॉफिटवर थोडाफार परिणाम म्हणून प्राइस वाढवायला लागते. अच्छा. पण एखाद्या वर्षी आम्ही आधी 4-4, 3-3 वर्षांनी प्राइजेस वाढवायचो, पण हल्ली जर का कंपन्यांचं एक बघितलंच ना, दर 3 महिन्याला प्राइजेस वेगळ्या असतात. आम्ही अजूनही तसं करत नाही अजिबात. आम्ही वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षांनी अशाच प्राइजेस वाढवतो, आणि आम्ही बल्क बाईंग करून ठेवतो. इन दॅट केस स्वस्त मिळालं तर 9 महिने सँडलवूड ऑइल उत्तम राहतं, तेवढा स्टॉक करून ठेवायचा. हे आमचं तंत्र आहे. ओके. म्हणजे प्राइस कंट्रोल कशी करायला पाहिजे हेही त्याच्यातनं आपल्याला शिकायला मिळतं. या झाल्या सक्सेसच्या आणि छान छान गप्पा, पण
भारत एक खूप मोठं मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये कैलास जीवन आजपर्यंत कसं टिकून आहे हा एक प्रश्न आणि त्याच्या मागचे चॅलेंजेस आणि कैलास जीवनसाठी असणारा क्रुशल काळ किंवा एक मोठा सेटबॅक हा आम्हाला एक सांगा ना. म्हणजे मी तेव्हा रादर शिकत होतो, पण मी बघितलेली गोष्ट आहे. आम्ही टी व्हीवर जेव्हा जाहिरात करायचो 1987 ते 2005पर्यंत आम्ही टी व्हीवर खूप काम केलं. पण नंतर एक अशी गोष्ट लक्षात आली, 1996-97 साली पायाच्या भेगांवर एक क्रॅक नावाचं क्रीम आलं आणि त्या क्रीमने आम्हाला खूप दणका दिला. कारण त्याचं कारण असंही आहे की कारण तेव्हा कैलास जीवन म्हणजे पायाच्या भेगा असंच समीकरण होतं. कारण आम्ही टी व्हीवर 10 सेकंद 15 सेकंदाच्या वर आपण जास्त दाखवू शकत नाही. पण मग काय केलं पाहिजे हा विचार त्याच्यातनं पुढं आला. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, आपण समोरचा काय पैसे घेऊन आलाय हे आपल्याला माहीत नसतं. तर काही लोक तो वाढवतोय म्हणून आपणही जाहिरात वाढवतो असं करतात. काही लोक काहीच करत नाहीत. आम्ही मधला मार्ग अवलंबला होता. क्रिकेटच्या टीममध्ये 4 आऊट झाल्यानंतर आपल्याला जर का विकेट वाचवायची असेल तर क्रीजवर राहावं लागतं. तसं आम्ही क्रीजवर राहिलो. क्या बात आहे. आपल्याला जेवढी आपली ताकद आहे तेवढी आम्ही जाहिरात करत राहिलो. आज क्रॅक तुम्हाला कुठेही दिसणार नाही, कैलास जीवन खूप दिसेल. क्या बात आहे. वा. आणि सही आहे. नाही त्याच्यातनं पुढचं पण ते टी व्हीवरनं आम्ही नंतर जाहिरात कमी करायला लागलो आणि आम्ही प्रिंटवर शिफ्ट झालो. त्याचं कारण हेच आहे की कैलास जीवन म्हणजे पायाच्या भेगा हे आम्हाला काढायचं होतं त्यातनं. म्हणजे USP जो कैलास जीवनचा आहे तो ॲक्च्युली कैलास जीवन हे उन्हाळ्याच्या विकारांवर सगळ्यात जास्त चालतं. म्हणजे हातापायाच्या किंवा पित्तच्या विकारांवर, हातापायाच्या डोळ्याची जळजळ किंवा मूग में छाले ह्या गोष्टीवर कैलास जीवनचा अतिशय उत्तम उपयोग होतो. किंवा फिशर स्पाईल्सवरही कैलास जीवनचा चांगला उपयोग होतो. कॉन्स्टिपेशनसाठी कैलास जीवनचा चांगला उपयोग होतो. कापणं भाजणं खर्चटणं याच्यावर तर होतोच. सो इतकी मल्टीपर्पज क्रीम आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही प्रिंटवर जेव्हा आधी प्रिंटवर करायचो आम्ही, नंतर टीव्हीचा आधार घेतला होता, पण नंतर आम्ही परत प्रिंटवर शिफ्ट झालो. आणि त्याच्या प्रिंटवर शिफ्ट झाल्यानंतर आमचा जवळपास 1 वर्षात महाराष्ट्रातला 2.5 पट धंदा वाढला. क्या बात आहे. म्हणजे आम्ही जे केलं होतं ते योग्य केलं असं नक्की म्हणता येईल. प्रत्येक व्यावसायिकाला विचारला जाणारा एक कॉमन प्रश्न की कोविडचा काळ तुम्ही कसा सस्टेन केला आणि काय काय चॅलेंजेस होते आणि त्यातनं बाहेर कसे आला. बेसिकली कोविडच्या काळात आम्ही 2 गोष्टी पाळल्या. आम्ही पहिले एक गोष्ट ठरवली होती की एकाही कामगाराचा पगार कमी नाही करायचा. वा. त्याच्यासाठी आम्ही जाहिरात कमी केली आणि जाहिरात 6 महिने आम्ही पहिली 6 महिने करोनाच्या काळात केली नाही. म्हणलं हे 2 अर्थी होतं. एक तर आपल्याला आपण कुठे आहोत हेही कळलं पाहिजे. विदाऊट ॲडव्हर्टाइजमेंट आपण कुठं स्टँड होतोय हेही कळायला पाहिजे. आणि दॅट वॉज द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी फॉर अस. आणि ते आम्ही केलं आणि खोटं सांगत नाही, आमचा धंदा 10% वाढला त्या वर्षी. क्या बात आहे. म्हणजे त्याच्यात मागं कारणं खूप आहेत. एक तर आमचा एक्सपोर्ट जवळपास 2.5 पट वाढला त्या वर्षी. कारण युरोपियन कंट्रीमध्ये स्पेशली आता सध्या जो एक ॲलोपॅथीवरचा साईड इफेक्ट्समुळे जे प्रॉब्लेम आहेत त्यामुळे नॅचरल प्रॉडक्ट्सकडे ओढा वाढलेला आहे. आणि त्याच्यामुळे तिथं त्यांनी खूप डम करून, म्हणजे आपण आता मी माझ्या घरातलं सांगतो, डेटॉल 2 बाटल्या लागतात ते 4 बाटल्या आणून ठेवल्या होत्या. असंच लोकांनी तिथं सुद्धा कैलास जीवन 2 लागतात तर 8 आणून ठेवले आणि सगळीकडेच हे केलं. आणि त्यावेळेला झालं काय मेन म्हणजे आम्ही FIFO सिस्टीम आम्ही अवलंबत नाही, फर्स्ट इन फर्स्ट आउट. कारण बऱ्याच कंपन्या काय करतात की 2 महिने पुरेल एवढा स्टॉकच ठेवतात. त्यावेळेला तुम्ही जे कराल ते विकलं जात होतं आणि त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. आणि दुसरा भाग असा की आम्हाला त्यावेळेला आम्ही ओव्हरटाईम केला. आमचे कामगार 8 ते 8 एवढा वेळ आम्ही आमच्या इथं फॅक्टरीत ठेवले. एकालाही करोना झाला नाही त्याच्यामुळे. कारण 8 वाजता घरी गेल्यावर तो झोपायचाच. कारण औषधाची कंपनी असल्यामुळे आम्हाला त्यांनी अलाउड होतं करोना ते फिरणं. ते फिरू नयेत म्हणूनच आम्ही ओव्हरटाईम ठेवला होता. क्या बात आहे. आणि त्याच्यात आम्ही सक्सेसफुल झालो कारण आम्हाला बाहेरनं मोठ्या प्रमाणावर ऑर्डर आल्या आणि भारतात नाही आल्या. कारण ट्रान्सपोर्टेशनही नव्हतं, थोडं महाग ट्रान्सपोर्ट होते त्या काळात, पण आम्ही तरी पाठवला माल. आणि ते आमचं रादर यश होतं असं मी म्हणेन. 2 गोष्टी त्याच्यातनं काय कळल्या की जाहिरात न करता आपण कुठे आहोत आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी एकालाही करोना न होणं.
कारण आम्ही 8 ते 8च काम ठेवलं होतं. म्हणजे आम्ही कायमच आमच्या सगळ्या कामगारांचं हित बघतो. आपण मोठे होत असताना आपण सगळ्यांना बरोबर घेऊन मोठं होणं, म्हणजे आम्ही मेडिक्लेम सुद्धा काढलेत सगळ्यांच्या 3-3 लाखाच्या कामगारांच्या. एवढे काय मूर्खासारखे पैसे खर्च करता असं मला विचारलं होतं एकाने. ती बाई, तिला हार्ट अटॅक आला एका बाईला. 1.5 लाख रुपये खर्च झाल्यावर तिला कळलं मला 1ही रुपये भरायला लागला नाहीये. ती रिटायर्ड झाल्यावर आता तिची गंमत सांगतो. ती म्हणली तुम्ही माझं मेडिक्लेम चालू ठेवा, मला पगार काय द्यायचा आहे तो द्या. म्हणजे हे फरक करोनामुळे नंतर जे काही घडल्या आहेत गोष्टी त्याच्यामुळे हे फरक झालेत. म्हणजे मेडिक्लेम का काढला पाहिजे, किंमत कळत नाही कामगारांना, पण आपण केल्याचे फायदे आपल्याला तर कळतात आणि ते आम्ही केलं सगळ्यांचं. भारताचा विषय झालाय. मला एक कायम क्युरिओसिटी आहे, तुमच्या बोलण्यातनं पण आत्ता मागाशी आलं, कैलास जीवन आणि रशिया यांचं काय कनेक्शन आहे? रशियामध्ये का बरं फेमस आहे कैलास जीवन इतकं? बेसिकली तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर गोव्यात ऑक्टोबर ते डिसेंबर किंवा जानेवारी या काळात सगळ्यात जास्त रशियन 70% येतात आणि गेले 30 वर्ष येत आहेत. म्हणजे तर तिथं कैलास जीवन, म्हणजे तुम्ही जर का गोव्यात गेलात बऱ्याच भागात तर तिथं तुम्हाला रशियन पाट्या सुद्धा दिसतील, रशियन नॉवेल्स दिसतील हॉटेलमध्ये. हे आम्ही एक ऑब्झर्व केल्यानंतर आम्ही रशियन पॅम्पलेट्स काढले आणि ती तिथं वाटली. हे 10 वर्षापूर्वी केलं आम्ही. म्हणजे आमचा पोलिश डिस्ट्रीब्युटर गोव्यात राहतो, त्याची बायको रशियन आहे. तर तिने आम्हाला ही आयडिया दिली की तुम्ही असं करा. आणि खोटं सांगत नाही, पण आम्ही रशियन पॅम्पलेट वाटल्यानंतर म्हणजे गोव्याचा आम्ही ज्या ट्रान्सपोर्टला पाठवतो तो म्हणला 100 पेट्या म्हणजे काहीच नाही म्हणला, कैलास जीवन तिथं जातच सहज. म्हणजे इतका फरक पडला. म्हणजे आम्ही आमचा ट्रेडमार्क रजिस्टर केलाय रशियात आणि आमचा इम्पोर्टर आहे रशियात. त्यांनी आता 8-10 प्रॉडक्ट्स भारतातनं तो मोठी मागवतो, कंटेनर लोडमध्ये मागवतो. तर तो एका रेंटेड जागा बघायला गेला. त्यांनी विचारलं कशासाठी पाहिजे तुम्हाला, तर तो म्हणला कैलास जीवन मागवायचंय मला. तर तो म्हणला तुम्ही 10,000 रुपये कमी द्या, 10,000 रुबेल कमी द्या. का म्हणला, मी कैलास जीवन गेले 30 वर्ष वापरतोय, तू चांगलं प्रॉडक्ट आणतोय. म्हणजे ही ताकद आहे प्रॉडक्ट, विश्वासार्हता आहे प्रॉडक्टची. सही, अभिनंदन तुमचं त्यासाठी. नाही म्हणजे हे ऐकल्यानंतर तो आमचा डिस्ट्रीब्युटर फारच वेगाने काम करायला लागला. म्हणजे त्याचे इफेक्ट्स काय काय असतात बरोबर आपल्याला माहितही नसतं आणि आपलं प्रॉडक्ट कुठपर्यंत पोहोचतंय. टीव्हीवर येणाऱ्या ऍड्समध्ये मोठमोठे स्टार्स घेतले जातात. कैलास जीवन एखादा मोठा स्टार घेऊन ऍड का करत नाही जर तो इतका मोठा ब्रँड आहे तर? बेसिकली माझं एक स्वतःचं म्हणणं आहे की तुमची कन्सेप्ट चांगली असली पाहिजे. आम्ही ह्या वर्षीच ऍक्च्युली नॅशनल चॅनलवर जाणार होतो, पण मला जी कन्सेप्ट पाहिजे ती अजून मला मनाप्रमाणे मेसेज जाणारी जाहिरात पाहिजे. तुम्ही कुठलाही मोठा माणूस, लहान माणूस, कुठलाही फेस घ्या. आज तुला मी उलटा प्रश्न विचारतो, मोठ्या माणूस घेतला म्हणजेच प्रॉडक्ट चांगलं असतं असं नाहीये. तुम्ही हॅमरिंग किती करताय याच्यावर प्रॉडक्टची, म्हणजे टीव्ही हा माध्यम ब्रँड बिल्डिंगसाठी वापरला जातो. बरोबर. आणि प्रिंट मधनं ऍक्च्युअल कन्व्हर्जन होतं. आणि उलट अनेक स्टार असे असतात की जे एंडोर्स करतात ते स्वतः वापरतही नाहीत. ते तर आहेच. म्हणजे आता कैलास जीवन जर का तू म्हणलास तर माझ्याकडं तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. प्रियांका चोप्रा माहितीये, फोर्ब्स म्हणून एक मॅगझिन आहे, त्याच्यात तिचं आर्टिकल आलं होतं 2016 साली. आणि हे सुद्धा आम्हाला कसं कळलं तोही इन्सिडन्स सांगतो मी. मणिपूरमधनं एका बाईचा फोन आला आम्हाला की मला कैलास जीवन पाहिजे. मला म्हटलं मणिपूरमधनं का हिचं असं मागितलं असेल, तर तिने एक प्रियांका चोप्राचं आर्टिकलचं एक पोस्टर केलं होतं मोठं आणि तिच्या दुकानाबाहेर लावलं होतं. म्हणली तुमचं कैलास जीवन प्रियांका चोप्रा रेग्युलर वापरते असं तिने फोर्ब्सच्या आर्टिकलमध्ये 16 साली लिहिलंय. आणि आतापर्यंत तिने 2-3 पेट्या विकल्या आहेत. म्हणजे याच्यावर म्हणजे लोक काय पद्धतीचं मार्केटिंग करतात. बरोबर, ही एक महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपण शिकलं पाहिजे. अजून काही स्टार्सची तुम्ही नावं सांगितली. सारा अली खान रेग्युलर कैलास जीवन वापरते. सचिन तेंडुलकरच्या घरातही कैलास जीवन रेग्युलर असतं. कारण मला एकाने फोटो पाठवला होता, सचिन त्याच्या आईला कैलास जीवन पाहायला लावतोय असा. आणि बेसिकली मराठी आणि हे कशासाठी वापरतात असा मी शोध घेण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मेकअप होतो, खूप मेकअप नंतर अशी त्वचा शिवशिवते, त्रास होतो त्याचा. आणि ते
काढल्यानंतर कैलास जीवन लावलं की त्यांना खूप शांत वाटतं. क्या बात आहे. हे म्हणजे मी मराठी तर सगळ्या ॲक्टरचं मी सांगू शकतो वापरतातच त्या, कारण माझी स्टार प्रवाहावर पहिली मुलाखत झाली होती एकदा, तेव्हा तिथं एक शूटिंग चालू होतं, भक्ती बर्वे किंवा या सगळ्या त्यावेळेला तिथं होत्या. कैलास जीवनचा मालक म्हणल्यावर ते माझ्याकडे ज्या पद्धतीने पळत आल्या ते बघून मला वाटलं की आपण फार मोठं म्हणजे चांगलं काम केलंय आज. म्हणजे हे एक त्याची पावती असते. बरोबर. म्हणजे एवढं सगळे मोठे ऍक्टर असताना ते माझ्याकडे धावत आल्या. अगदी बरोबर. ही ताकद आहे, प्रॉडक्टची ताकद आहे. 100%. मध्यंतरी प्राजक्ता माळीनी सुद्धा एक व्हिडिओ केलाय, माझं स्किन केअर रुटीन. तिने तर एक मोठा व्हिडिओज बनवलाय, तुम्हाला युट्यूबवर सापडेल. प्राजक्ता कोळी पण माहीत असेल ना तुम्हाला, ती मोस्टली सेन. तिने सुद्धा कैलास जीवन एकही रुपया यांनी न देता एंडॉर्स केलंय. म्हणजे त्या प्रॉडक्टमध्ये काही ना काही दम असेल म्हणूनच त्या करत असतील. क्या बात आहे सर. शेवटी जाता जाता आज ज्या मोटोने तुम्हाला आम्ही बोलवलं आहे, या मुलांमधनं जे उद्योजक येणार आहेत पुढे, त्यांनी व्यवसायासाठी भांडवल उभं करत असताना काय काय काळजी घेतली पाहिजे आणि कसं केलं पाहिजे, तुमचे काही इन्साइट्स? आता बेसिकली मी एक माझ्या बाजूनी नक्की सांगतो, मी एवढ्या बेसिकमध्ये मी कधी गेलो नाही, त्यामुळे मला अवघड आहे हे करणं, पण मी हे करून बघणार आहे एकदा. काय होतं, आमचं एक तत्व आम्ही कायम पाळलं की कोणाचाही पैशासाठी फोन येता कामा नये. म्हणजे कुठल्याही रॉ मटेरियल किंवा पॅकेजिंग मटेरियल कुठलाही आपल्याला जो सप्लाय करणारा माणूस आहे त्याचा पैशासाठी फोन नाही यायला पाहिजे. हे आम्ही तत्व कायम पाळलंय आजपर्यंत. आणि त्याच्यामुळे एक जी इमेज तयार होते म्हणजे कंपनीची, ती फार वेगळी होते तयार. असा आम्ही अनुभव घेतलेत. म्हणजे ह्याचं एक करोनातलंच उदाहरण सांगतो. आमचा एक बॉटल सप्लायर आहे, आम्ही त्याला 13 लाख रुपयाचं पेमेंट, त्याचं जे टर्म्स अँड कंडिशन होता त्याच्याप्रमाणे मी सिंगल चेकमध्ये ते पेमेंट केलं होतं. तर त्याचा मला फोन आला, म्हणला साहेब तुम्ही करोनात एवढं कसं काय पेमेंट करू शकलात? म्हणलं मोठ्या मोठ्या कंपन्यांचे 3-3 चेक येत आहेत मला या अमाऊंटचे. आता म्हणलं मी तुम्हाला कायम प्रायोरिटी देत जाईल. म्हणजे ही स्ट्रेंथ असते. आणि पेमेंट मास्टर म्हणून तुम्ही जर का चांगले असाल तर तुम्हाला आयुष्यात कुठल्याही अडचणी येत नाहीत, असं मी तरी आत्ता अनुभव घेतोय त्याचा. म्हणजे आपण कायम असं असावं की बाबा योग्य वेळेला पेमेंट करणं हे पहिलं आपण आपल्या म्हणजे ह्याच्यात ठेवलं पाहिजे की नाही, पेमेंट मास्टर चांगले पाहिजे, तुमचं नाव चांगलं राहतं बरोबर बाजारात. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. शेवटी घेऊन काय जायचंय, चांगलं नाव. अगदी बरोबर. आणि ते करावं. ते छोटा उद्योजक असेल मोठा उद्योजक असेल, पैशाच्या व्यवहाराच्या ठिकाणी गोष्टी चोख असलं पाहिजे. आणि नसेल देत तर सांगितलं पाहिजे, जाऊन विश्वासार्हता वाढवली पाहिजे आपली. म्हणजे मी पळून जाणार नाहीये हे सांगितलं पाहिजे. काही शॉर्ट टिप्स या तरुणांना जे नवीन उद्योजक होऊ घातलेत, अगदी 3-4 टिप्स की जे यशाचं सूत्र म्हणून काम करतील. टिप्स म्हणण्यापेक्षा तुम्हाला मीडियातली कुठलीही काही अडचण कधी आली तर मी कायम माझा शिकवायचा दृष्टिकोन असतो. क्या बात आहे. म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळेला आता भारतात 840 चॅनल्स आहेत, तर त्याच्यातला चांगला निवडायचा कसा हा सुद्धा एक फार महत्त्वाचा भाग असतो. आणि याची जी आता हे मोठे मोठे जे एजन्सीज असतात ते 50 लाख रुपयाला त्याच्या दर वर्षाला त्याची कॉस्ट असते. म्हणजे आता रेटिंग्स जे असतात, बार्क रेटिंग, ते 50 लाख रुपये कॉस्टिंग असतं त्याचं. ती रेटिंग जेवढी तुझ्याकडे परफेक्ट असतील तेवढं तुला कुठल्या ठिकाणी काम केलं पाहिजे हे कळू शकतं. बरोबर. मी सुद्धा ते घेत नाही, पण मला देणारी खूप लोक आहेत, कारण संबंध तसे मी ठेवलेले आहेत लोकांशी. मी म्हणून म्हणलं ना की तुमचे संबंध कसे ठेवताय, तुमची विश्वासार्हता वाढवा, तुम्हाला आयुष्यात सगळं मिळेल. क्या बात आहे. सो प्रोडक्टमध्ये असणारा दम, योग्य मार्केटिंग, पैशाचं नियोजन, शब्द दिलेला आणि तुमचं पब्लिक रिलेशन, या 5-6 गोष्टी असतील तर नवउद्योजकांना. आता आपण मार्केटिंग 4 P's ऑफ मार्केटिंग म्हणतो, प्राइस, प्रॉडक्ट, प्लेस, प्रमोशन, हे 4 बेसिक झाल्या. पण त्याच्या पुढे खूप गोष्टी असतात. बरोबर. की जे आपण कागदोपत्री जे लिहितो ते प्रत्येक वेळेला तसं कधीच होत नाही, पुढं मागं होतच असतं ते कायम. बरोबर. म्हणजे आपण असं म्हणतो काय रे 200 पीस विकायला एवढं काय जड जातंय, हे कागदोपत्री सोपं आहे, तिथं ऍक्च्युली विकायला गेल्यावर काय असतं ते कळतं. करेक्ट. म्हणजे मी अगदी MBA झाल्यानंतर अशी खूप मुलं मी बघितलीत की MBA झालं की तो कुठल्या तरी एकाच्या डोक्यावर जाऊन बसतो, ज्याला कळत असतं त्याला तो काहीच विचारत नाही आणि तो फ्लॉप जातो नंतर. मग तो शिकायला परत त्याच्याकडे जातो. बरोबर. शेवटी एक्सपिरियन्स दॅट मॅटर्स. एक्सपिरियन्स ही अशी गोष्ट आहे ना की तुम्हाला खूप शिकवत असते आणि हे अनुभव घ्यावेत माणसाने. म्हणजे मी कायम सांगतो खूप जणांना की मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये जाऊ नका,
पहिल्या छोट्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करा. म्हणजे असं मी खूप गोष्टी सांगतो. मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये समजा तू CA किंवा BCom झालायस तर फक्त चेक लिहायचं काम असतं. आता ते नाही होत सध्या, पण असं असायची कामं की त्याला 40,000 रुपये पगार असायचा, पण तो फक्त चेकच लिहायचा, बाकी काहीच माहीत नसायचं त्याला. पण छोट्या कंपनीत तुम्ही ॲज अ अकाउंटंट म्हणून गेलात तर तुम्हाला सगळ्या अँगलनी तुम्हाला विचार करता येतो. बरोबर. आणि ते फार महत्त्वाचं तुमच्या आयुष्याच्या पुढच्या दृष्टीने असतं. करेक्ट. सुरुवातीचा काही काळ जॉब करून मग व्यवसायात उतरणं हे किती योग्य आहे? चांगलं आहे. म्हणजे कायम तसंच करावं असं मी म्हणेन. अच्छा, ओके. त्याचं कारण असं आहे, काय होतं त्याला, त्याचं बेसिक कारण सांगतो. तुमचाच व्यवसाय असेल तर तुम्ही ताठ येणी जाता तिथं. बरोबर. मला सगळंच कळतं किंवा सबऑर्डिनेटशी कसं वागावं हे तुम्ही नोकरी केल्यावर कळतं. करेक्ट. ग्राउंड रियालिटी कळते. आणि तिथं शिकायला जे मिळतं ना ते त्याचा एक्सपिरियन्स तुम्ही आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये करू शकता. अगदी बरोबर. म्हणजे अगदी तुला छोटं उदाहरण सांगतो. आता माइंड शेअर म्हणून ॲडव्हर्टायझिंग एजन्सी हो, आहे, मोठी. HUL किंवा या सगळ्यांचं काम करते. तिथं मला 6 महिने काम करायचा एक एक्सपिरियन्स झाला. मी केलं तो, पण त्याचा मला खूप फायदा झाला. आपण कशा पद्धतीने एखाद्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे हे शिकायला मिळालं. सो हा मोठा टेकअवे असू शकतो की सुरुवातीला तुम्ही करू शकता जॉब, नंतर व्यवसायात यायचं असेल तर. सर, विद्यार्थ्यांनाही काही प्रश्न असतील तर आपण त्यांच्याकडून प्रश्न घेऊया. कोणाला प्रश्न आहे प्लीज हात वर करा, माईक तुमच्यापर्यंत पोहोचेल. तिकडे उजव्या कोपऱ्यात. गुड आफ्टरनून. माझा प्रश्न असा होता की कैलास जीवनमध्ये काय काय आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट्स असतात? कैलास जीवनमध्ये सगळेच आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट्स आहेत. बेसिकली कोकोनट ऑइल, नंतर दुर्वा, राळ, गोखरू, सँडलवूड ऑइल, भीमसेनी कापूर, ही एवढी इन्ग्रेडियंट्स आहेत कैलास जीवनमध्ये. आणि ही सगळी नॅचरल आहेत. प्रोक्युअर कुठून कुठून करता सर? प्रत्येकाची वेगवेगळ्या ठिकाणून. आता सँडलवूड ऑइल तुला आता उत्तर प्रदेशमध्ये येतं. सँडलवूड ऑइलचा एक नियम सांगतो, आता विषय निघालाय म्हणून. जिथं सँडलवूड ऑइलची लागवड आहे तिथं सँडलवूड ऑइल कधीच डिस्टिलरीज नसतात. ओके. म्हणजे कर्नाटक किंवा तामिळनाडूत डिस्टिलरीज नाहीत. ज्या राज्यात पिकतं तिथं डिस्टिलरी अलाउड नाही, कारण ब्लॅक मार्केटिंग ते असंही होतं, पण तिथं होऊ नये म्हणून हे त्याला स्टँडर्ड्स आहेत काही. ओके. कनौज म्हणून एक उत्तर प्रदेशमध्ये आहे, तिथनं सँडलवूडच्या खूप डिस्टिलरीज आहेत. ओके. किंवा आता कोकोनट ऑइल आमचं कमानी ऑइल म्हणून आहे मुंबईत. कमानी ऑइल इंडस्ट्रीज किंवा मॅरिको आहे, त्यांच्याकडनं आम्ही डायरेक्ट कंपन्यांकडनंच घेतो, कारण तेवढी क्वांटिटी लागते. बरोबर. अजून पुढचा प्रश्न कोण? इकडे. गुड आफ्टरनून सर. आय एम Smita Surse from SYBBA. My question is, how do you manage risk in your business, especially competitive market? रिस्क मॅनेजमेंट कशी करता आणि कॉम्पिटिटिव्ह मार्केट? रिस्क कशाची पण म्हणजे थोडं स्पेसिफाय करशील की? कॉम्पिटिशनची रिस्क बेसिकली आम्हाला कॉम्पिटिटरच नाही आहे डायरेक्टली. ओके. नाही, त्याचं कारण सांगतो. आपणाही जलवा त्याचं कारण सांगतो मी. नाही, खरंच आहे. कुठली पण कॉस्मेटिक प्रोडक्ट तुम्ही खाऊन दाखवा. मी याचं कारण नक्की सांगतो. कारण आहे का? कारण आहे का? प्रत्येक आमच्या प्रॉडक्ट वाईज त्याला कॉम्पिटिशन आहे, पण ॲज अ होल कैलास जीवनला डायरेक्ट कॉम्पिटिटर कोणी नाही. आम्हाला खूप जणांनी सल्ले दिले, तुम्ही पायाच्या बेगांवर प्रॉडक्ट काढा, मुरुम पुटकळांवर प्रॉडक्ट काढा, पण म्हणलं आम्ही USP कशाला घालवू आमचा? बरोबर. म्हणजे रेंज काढण्यासाठी काही करू नये असं मी म्हणतोच आहे. ते ह्याच्यासाठीच म्हणतो, डायरेक्ट कॉम्पिटिटर आम्हाला कोणी नाही, कारण पोटातनं घेता येतं आणि बाहेरनं लावता येतं असं माणूस, म्हणजे असं प्रॉडक्टच भारतात नाहीये. फक्त अजून एक प्रॉडक्ट आहे जिंदा तिलस्मात म्हणून हैदराबादचं. ओके. पण ते लिक्विड आहे. ओके. ओके. हॅलो सर, माझं नाव आदिती घाटे. मला असा प्रश्न विचारायचा आहे की आता माझ्या फॅमिलीमध्ये पण बिझनेस करत नाही. आता बिझनेस स्टार्ट करायचा नसेल तर कसं करायचं आणि कॅपिटल कुठून करायचं? नाही, बेसिकली तुम्ही कुठला बिझनेस स्टार्ट करायचा आहे याची पूर्ण आयडिया तुम्हाला असली पाहिजे. आधी तुम्ही तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट आहे तिथं त्या ऑर्गनायझेशन त्या टाईपच्या इंडस्ट्रीमध्ये 2-3 वर्ष काम केलं पाहिजे, तर तुम्हाला एक्सपिरियन्स येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा हे करणं चांगलं आहे का वाईट आहे. म्हणजे तिथं खरोखरच म्हणजे कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये किंवा आपण ऑर्गनायझेशन कुठलंही जेव्हा चालवतो तेव्हा ते प्रॉफिट मेकिंग असलं पाहिजे. म्हणजे काही इंडस्ट्रीमध्ये असं दिसतं की बाबा प्रॉफिट होतच नाही, तर त्याच्यात आपण नोकरी करत असताना हे आपल्याला कळतं ॲटलिस्ट की बाबा इथं काही पैसे मिळत नाहीत.
म्हणजे हे आधी शोध घेऊनच त्याच्यात उडी मारली पाहिजे, म्हणून नोकरी केली पाहिजे आधी. आणि मग त्याच्यानंतर बिझनेस सुरू करायचा असेल तर मग काय करायचं? कॅपिटल कुठनं गोळा करायचं? आता कॅपिटल गोळा करायला तुम्हाला बँक लोन देऊ शकते जर का तुमचं प्रपोजल चांगलं असेल तर. आणि हल्ली बँकांचं लोन खूप कमी रेटमध्ये मिळतं, किंवा MSME म्हणून जे आता आहे गव्हर्नमेंटची स्कीम, त्याच्यात तुम्हाला खूप स्वस्त दरात लोन मिळू शकतं. आणि बिझनेस कसा स्टार्ट करायचा ना स्टार्टअप लोकांना, ह्याच्यासाठी म्हणजे कुठले ऑर्गनायझेशन आहे का, म्हणजे शिकवण्यासाठी वगैरे गायडन्ससाठी? गायडन्ससाठी खरं सांगू का, हे आपल्याला शिकायला लागतं. नाही, कारण असं गायडन्स म्हणजे कोणीच देऊ शकणार नाही. म्हणजे मी शिकलो. म्हणजे मी MBA केला तेव्हा मला वाटलं होतं आपल्याला सगळं येते, पण तसं काही नसतं हे मला कळलं. अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु आहे. अजून लास्ट क्वेश्चन एक घेऊया, कोणाला विचारायचं असेल तर. एक इथे हे 2 घेऊयात आणि थांबूया. My question is, how did you deal with your first failure? How was the experience and how did you deal with it? माझ्या आयुष्यात फेल्युअर म्हटलं तर सगळ्यांच्या आयुष्यात येतात. आम्ही कलकत्त्यात खूप वर्षापूर्वी जाहिरात केली होती आणि ते माझं फेल्युअर मी मान्य करतो, म्हणजे त्याच्यात काही हे नाही आहे. आम्ही जाहिरात खूप केली पण आम्हाला धंदा आला नाही. मग त्याची मी कारणं शोधायला लागलो का आला नाही. एक तर कलकत्ता, वेस्ट बेंगॉल इज अ व्हेरी रिजिड मार्केट. तिथं ज्या जुन्या गोष्टी चालतात त्याच लोक वापरतात, आणि तिथं डिस्ट्रीब्युशन चॅनल जो आहे तो सगळा गुजराती मारवाडी लोकांच्या हातात आहे. गुजरातीने माल गुजरातीकडे एजन्सी दिली की मारवाडी विकत नाही, मारवाडीकडे दिलं की गुजराती विकत नाही. तिथलं आहे बरं काय ते स्पेसिफिकेशन, तुम्ही ते शोधून. आणि एकतर बंगाल खूप लांब मार्केट होतं, पण त्याच्यातनं मी शिकलो काय माहिती आहे का, एक गोष्ट मी नक्की शिकलो की उगीच लांबवर जाऊन काम आधी करायचं नाही, ते टीव्हीवरच करायचं काम, कारण तिथं सगळं मार्केट कॅप्चर होऊ शकतं. म्हणजे आपल्या आजूबाजूला आधी मार्केट क्रिएट करायचं आणि मग पुढे वाढवलं. नाही, किंवा तुम्ही मोठ्या प्रमाणावर काम केलं पाहिजे लांबच्या मार्केटवर काम करायचं असेल तर. म्हणजे तिथं आनंद बाजार पत्रिका म्हणून एक पेपर आहे, किंवा वर्तमान म्हणून पेपर आहे, किंवा ABP न्यूज, ABP आनंदा म्हणून एक चॅनल आहे, या सगळ्यावर मी काम करून बघितलं पण आम्हाला रिस्पॉन्स नाही आला. पण त्याच्यानंतर मी कारणं शोधली. सगळ्यात महत्त्वाचं आपली चूक ही होणारच आहे. माणूस जेव्हा काम करतो, जो काम करतो त्याचीच चूक होते. त्यामुळे काय चूक झाली आहे त्याचं ॲनालिसिस करून आपल्याला तिथं काय केलं पाहिजे याचं उत्तर मी सांगितलं की मी शोधलं की तिथं टीव्हीवर जेव्हा आपण ऑल HSM मार्केटमध्ये काम करू तेव्हाच तिथं आता काम करायचं. लास्ट क्वेश्चन, मगाशी हात कोणी वर केलेला. हा मित्र आहे. सर, तुम्ही तुमचा प्रोडक्ट फॉरेन मध्ये कधी लॉन्च केला आणि तुम्हाला कसं कळलं की आता आपण आपला प्रोडक्ट फॉरेन मध्ये लॉन्च करू शकतो, आणि तुम्ही मार्केटिंग कशी करता फॉरेन मध्ये? नाही, फॉरेनमध्ये आम्ही मार्केटिंग करतच नाही बेसिकली. नाही आम्ही करत नाही, म्हणजे आमचं इम्पोर्टर मार्केटिंग करतो. आम्ही करत नाही इन व्हॉट सेन्स, आम्ही काम नाही करत. म्हणजे तुला उदाहरण म्हणून सांगतो, 1997-98चा तो काळ असेल, आम्ही खूप लोकांना एक सॅम्पल पाठवली होती जे मोठ्या मोठ्या कंपन्यांचे डिस्ट्रीब्युशनचं काम करतात, पण ते पाठवल्यानंतर आम्हाला असा एक्सपिरियन्स झाला की ते लक्षसुद्धा देत नाहीत. याच्यातनं शिकायला काय मिळालं की जेव्हा खरोखर एखाद्याने वापरलंय, डिमांड आली तरच तो मागणार आहे. आणि हे आमचं काम गोव्यानी साध्य केलं. कारण माणसानी वापरल्यानंतर रिझल्ट आल्यामुळे तो माणूस परत आला आमच्याकडं, आणि तो डिस्ट्रीब्युशन लाईनमध्ये ती लोक यायला लागली हळूहळू. आणि काय होतं, आता युरोपियन कंट्रीजमध्ये आमचं ॲज अ कॉस्मेटिक म्हणून कैलास जीवन रजिस्टर आहे, पण आता UK मध्ये किंवा आत्तापर्यंत अमेरिकेत आमचं जात नव्हतं, पण आता तिथंही कॉस्मेटिक म्हणून रजिस्टर झालंय. जपानमधला एक माणूस आमच्याकडे 1.5 कोटी रुपये लावायला तयार होता, पण तिथल्या FDIने अप्रुव्हल दिलं नाही. अशाही गोष्टी घडतात, कारण तिथले नॉर्म्स जे आहेत तिथं एखादी गोष्ट चालत नाही म्हणून ते प्रॉडक्टच घ्यायचं नाही, असं नियम आहेत, प्रत्येक देशाचे नियम आहेत. त्यामुळे आम्हाला तिथं आम्ही जाऊ शकलो नाही. म्हणजे तो पैसे गुंतवायला तयार होता पण आम्ही माल देऊ शकत नव्हतो, कारण FDI अप्रुव्हल सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. ओके सर, दिस इज फॉर द डे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नाही, मी तुम्हाला कैलास जीवन खाऊन दाखवतो. अरे क्या बात है, डेमॉन्स्ट्रेशन, लाइव डेमॉन्स्ट्रेशन. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. क्या बात आहे. तुमच्यापैकी कैलास जीवन कोणी वापरत नसेल तर नक्की वापरून बघा.
सरांनी आज नाही नाही, हे ना मी खाल्ल्यानंतर मी आत्ता अहमदाबादमध्ये गेलो होतो. हां तिथं एक 350 लोक, अहमदाबादमधले सगळे टॉप मराठी लोक आली होती, बर जे CS ICWA बिझनेसमन. हे खाऊन दाखवल्यानंतर ते म्हणले तुमचा धंदा आता चांगला होणार इथं. क्या बात. आमचा म्हणला आहेच धंदा हो, पण म्हणला मराठी लोकांचा आता चांगला होणार वा, धंदा. proof म्हटलं दिलं. ठीक आहे. नक्की आज तुम्हाला इन्साइट्स मिळाले असतील. कैलास जीवन हे आपल्या पुण्यातलं प्रॉडक्ट आहे की जे भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये विकलं जातं, बाहेरच्या देशांमध्येही विकलं जातं. त्यामुळे सरांचे अनुभव आहेत हे आपल्याला नक्की समृद्ध करतील. आपण उद्यमी संवादच्या पुढच्या कार्यक्रमात तर भेटणारच आहोत, पण सर तुम्ही आज आलात, खूप खूप धन्यवाद. तुमचे इन्साइट्स खूप, आणि आजचा टॉक असा झाला ना की अगदी घरात बसून आपण जशा गप्पा मारतो तशी मजा आली. डिक्की नेक्स्ट जेन महेश्वर सिनियर कॉलेज आणि लघु उद्योग भारती यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात म्हणून खूप खूप आभार. धन्यवाद.